नमस्कार. खांडव वन जाळण्यात आलं म्हणजे अग्नीला अगदीच तुपाच्या हविभागामुळे जो त्रास होत होता त्यासाठी वेगळी मुखशुद्धी करण्याची गरज होती आणि ती मुखशुद्धी करण्यासाठी म्हणून खांडव वन जाळण्याचा खांडवन जाळण्याची सूचना भगवान श्रीकृष्णांनी अग्निदेवाला केली आणि अग्निदेवाने हे अख्खं खांडववन भस्मसात करायला सुरुवात केली. खांडववन मुळात वन्य प्राण्यांचं निवासस्थान होतं, निबिड अरण्य होतं. तिथे मनुष्याचा रहिवास वास्तव्य अगदीच अशक्यप्राय होतं. त्यामुळे त्याला माणसांच्या राहण्यासारखं करणं आवश्यक होतं. अग्नीने खांडववन जायला सुरुवात केल्यानंतर नागलोकांनी तिथल्या नागांनी विनंती केली की आम्हाला वाचवा. मग त्याच्या बदल्यामध्ये नाग ज्या संपत्तीचं रक्षण करत होते ती संपत्ती नाग पांडवांच्याकडे देतात, युधिष्ठिराला देतात. पुढे याच वनामध्ये रहिवासाला असलेला मय नावाचा यक्ष, कुणी राक्षस म्हणतो त्यालाही अभय दिलं जातं आणि या जीव वाचविण्याच्या बदल्यामध्ये मय पांडवांना शब्द देतो की मी तुमच्यासाठी एक वेगळी नगरी वसवू शकतो. हीच नगरी पुढे मयसभा या नावाने ओळखली जाते. पांडवांच्यासाठी नवीन इंद्रप्रस्थ नगर वसवणं खरं तर एक आव्हानात्मक काम होतं. पण या इंद्रप्रस्थाला अशा सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलं होतं की इंद्रप्रस्थ म्हणजे देशोदेशीच्या लोकांना राहायला येण्यासाठी किंवा ती आपली नगरी करण्यासाठी एक सुयोग्य शहर वाटू लागलं होतं. म्हणजे यमुनेच्या काठावर वेगवेगळी घाट, जलवाहतुकीसाठीची धक्के, बंदरे ज्याला आपण म्हणूया, या सगळ्याची व्यवस्था इंद्रप्रस्थ नगरीमध्ये केली होती. हेतू हाच की यमुनेच्या मार्गाने जर काही जलव्यवहार करायचा असेल, जलप्रवास करायचा असेल तर तोही उत्तम पद्धतीनं करता यावा याची ही सुविधा या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये करण्यात आलेली होती. व्यापार उद्यमासाठीच्या स्वतंत्र जागा, म्हणजे आज आपण MIDC ची स्थापना करतोय, उद्योग नगरीची स्थापना करतोय. या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये त्यावेळी उद्योगासाठीच्या वेगळ्या जागा करण्यात आल्या होत्या. मग त्यावेळेसचे उद्योग त्या पद्धतीप्रमाणे, कुठे विणकर असतील, कुठे लोखंडी हत्यारे करणारे असतील, यासाठीची वेगळी जागा. बाजार हाट निर्माण करण्यात आला होता जिथे उत्तम पद्धतीने व्यापार करता येऊ शकेल, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना व्यापार करता येऊ शकेल, वस्तुविनिमय करता येऊ शकेल, यासाठीची वेगळी जागा निर्माण करण्यात आली होती. आणि या सगळ्या सुखसुविधांच्यामुळे इंद्रप्रस्थ नगरी ही विनिमयासाठी, रहिवासासाठी उत्तम स्थळ आहे असं देशोदेशीच्या लोकांचं म्हणणं चालू होतं. आणि त्यातूनच इंद्रप्रस्थ नगरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा गजबजाट वाढू लागला होता. म्हणजे इंद्रप्रस्थात राहायला मिळावं अशी प्रत्येकाची धारणा होती. या नगरीमध्ये मयानं एक मयसभा निर्माण केलेली होती. अनेक महाभारताच्या कथेमध्ये या मयसभेचा उल्लेख आढळतो, तो कुठे आढळत नाही अशी स्थिती आहे. या मयसभेचं वैशिष्ट्य असं होतं की या मयसभेमध्ये सगळाच भुलावा होता. आणि मला वाटतं द्रौपदीने इथेच दुर्योधनावरती केलेल्या परिहासामुळे दुर्योधनाच्या मनामध्ये द्रौपदीच्या बाबत एक विशिष्ट अडी निर्माण झाली होती. आणि पुढे हेच म्हणजे आधीचा राग, ही हसल्याचा राग, असं सगळं त्याच्यामध्ये होतं. ही मयसभा काय होती तर ही मयसभा होती म्हणजे जिथे जे आहे असं वाटतं ते नसतं आणि जिथे ते नाही असं आहे, नाही अस्तित्वात नाही असं वाटत असतं ते मात्र प्रत्यक्षात असतं. म्हणजे पाणी समजून धोतर वर करून पाय टाकावा तर ती जमीन निघते, पाय पाण्यात पडत नाही. आणि आभास मात्र पाण्याचा होत जातो. आपल्याकडे आहे ना आजकाल 3D पेंटिंग आलंय बघा. म्हणजे 3D इफेक्टमुळे असं वाटतं की ते तेच आहे. म्हणजे पाणी समजून पाय टाकावा तर तिथे पाणी नसावं आणि धोतर वर करणं उगाचच हास्यास्पद व्हावं. जमीन समजून जावं आणि नेमका पाय पाण्यात पडून सगळे कपडे भिजावेत अशी ती स्थिती असते. कुठे दार आहे असं वाटावं म्हणून थेट जावं तर आपलं तोंड फोडून घेण्याची स्थिती असते. तर कुठे
दार नाही असं समजून दार शोधत जावं तर त्याच भिंतीतून पलीकडे जाणारं दार असतं, अशी ही मयसभा. ही मयसभाच मोठी विचित्र होती. आणि इथेच पाण्यात कपडे ओले झाल्यामुळं दुर्योधनावरती द्रौपदी हसली अशी कथा सांगितली जाते. आणि इथे दुर्योधनाच्या मध्ये आपल्या अपमानाचे भाव जागे झाले आणि याच अपमानाचा बदला पुढे दुर्योधनाने घेतला असंही बोललं जातं. काय असेल ते असो, पण या सगळ्या नगरीचं वैशिष्ट्य खूप वेगवेगळी होती. म्हणजे काय आहे, खूप छान झालं ना की लोक त्याविषयीची वेगवेगळी चर्चा करायला लागतात आणि या चर्चेतून अशा कथा उपकथा जन्म घेत असतात. असंच या इंद्रप्रस्थातील मयसभेचं देखील वर्णन होतं. एक कथा अशीही सांगितली जाते, म्हणजे ही कथा कितपत खरी हे मला माहित नाही, पण मी याच्या सत्यासत्यतेच्या भानगडीत पडत नाहीये, यासाठी की या कथेतला बोध खूप छान आहे, खूप छान आहे. ती याच वेळी घडली की अन्य कोणत्या वेळी घडली, मग त्यानंतर तर पुढे असं काही घडण्याचा प्रसंगच येत नाही. हेच काही प्रसंग आहेत ज्यात ती घडलेली असू शकते. असं म्हणतात की इंद्रप्रस्थामध्ये जेव्हा तिथे यज्ञयागादी कार्य चालू होते, धार्मिक कार्य चालू होते आणि जेवणावळी झडत होत्या, तेव्हा काही सज्जन माणसाचा शोध घेण्याची सूचना भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला दिली. आणि दुर्योधन त्या उपस्थित मंडपामध्ये सज्जनांचा शोध घ्यायला गेला. सगळ्या मंडपाचा शोध घेतल्यावर दुर्योधनाला एकही सज्जन माणूस त्या मंडपात सापडला नाही. एकही सज्जन माणूस सापडला नाही. तो परत आला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा, या मंडपात तर मला एकही सज्जन माणूस सन्मानाच्या योग्य वाटत नाहीये, काय करावं बरं? कृष्णानं मंदसं स्मित केलं आणि ठीक आहे म्हणाला. मग हेच काम युधिष्ठिराला कृष्णानं सांगितलं आणि सांगितलं की युधिष्ठिरा, आता तुला एक काम करायचं आहे. या सगळ्या मंडपामध्ये कोणी दुर्जन असेल तर तो शोधून आण. आता दुर्योधनाला सज्जन सांगितलं आणि युधिष्ठिराला दुर्जन सांगितलं. गेला युधिष्ठिर, अख्खा मंडप फिरून आला आणि अख्ख्या मंडपात युधिष्ठिराला एकही दुर्जन माणूस सापडला नाही. तो परत आला आणि कृष्णाला म्हणाला की या मंडपात मी शोध घेतला पण मला एकही दुर्जन माणूस सापडलेला नाहीये, काय करावं? कृष्णानं दोघांनाही सांगितलं की दुर्योधनाला सज्जन सापडला नाही, युधिष्ठिराला दुर्जन सापडला नाही. या कथेचा बोध काय आहे? तो बोध सुंदर आहे म्हणून मी कथेच्या सत्यासत्यतेच्या भानगडीत पडत नाही. काय, जी गोष्ट चांगलं घडवत असते ना, ती खरंच घडली होती का नव्हती का या भानगडीत पडू नये. जे जे उत्तम आहे ते ते घेत राहावं म्हणून मी ही कथा सांगितली. आपली जशी दृष्टी असेल ना तसं वर्तन असतं, तसं जग दिसत असतं. म्हणजे माझ्या डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा आहे तसं मला जग दिसत असतं. त्यामुळे युधिष्ठिराला त्या संपूर्ण मंडपामध्ये एकही वाईट माणूस दिसला नाही, तर दुर्योधनाला एकही सज्जन माणूस दिसला नाही. त्यामुळं आपापल्या डोळ्यावरची रंगाची चष्मेच ते ठरवत असतात. त्यामुळे दुर्योधन वृत्तीनं दुर्जन होता. त्यामुळं द्रौपदीने केलेला अपमान सुद्धा दुर्योधन पचवू शकला नाही. ते डोक्यात ठेवलं आणि धडा शिकवायचा हे ठरवलं. म्हणूनच द्रौपदीला द्यूतामध्ये असताना, द्यूतातून हरलेली असताना फरफटत ओढत आणून तिला वसनरहित करण्याचं काम, वसनविरहित करण्याची आज्ञा दुर्योधनानं दिलेली होती. हेच तर वैशिष्ट्य असतं. या मयसभेचं कौतुक सगळीकडे चालू आहे, या मयसभेचं गुणगान सगळीकडे चालू आहे. आणि याच इंद्रप्रस्थामध्ये आता पांडवांचं राज्य सुखात चालणार आहे. यात बऱ्याचशा गोष्टी इंद्रप्रस्थामध्ये घडणार आहेत, त्या बघूया पुढच्या भागामध्ये.